नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. बघा, रोटेशनल डायनामिक्स आपला 6वा लेक्चर. ठीक आहे. आपण म्हणजे 5 लेक्चरपर्यंत ठीक आहे जनरली आपण व्हॉट इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन म्हणा, किंवा त्यानंतर आपण जर कार जर टर्निंग व्हीकल एखादी जर टर्निंग रोडवर जर टर्न करत असेल तर तिथे त्या व्हेलॉसिटी त्या व्हीकलची मॅक्सिमम किंवा सेफ व्हेलॉसिटी काय राहायला पाहिजे इथपर्यंत डिस्कशन केलं. आफ्टर दॅट सर्क्युलर मोशन, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि 4 प्रकारचे ॲक्सिलरेशन्स. तर हे जे काही सगळं आपलं डाटा आपण डिस्कस केला आहे, तर या डाटावर बघा प्रिव्हियस इयर CETमध्ये क्वेश्चन्स आलेले, AI-ट्रिपलमध्ये KCET डिफरंट कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये आलेले आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन डिस्कस करण्याचा प्रयत्न करू. कसं आहे ना, आपण किती क्वेश्चन काय म्हणू शकतो की किती आपण कॉन्सेप्ट जर डिस्कस केले, त्या कॉन्सेप्टवर जर तुम्ही एकदा की प्रिव्हियस इयर क्वेश्चन जर सोडून बघण्याचा, कारण की बघा तुमच्याकडे आता जास्त वेळ नाही. ठीक आहे. म्हणजे तुमची सध्या बोर्डाची एक्झाम जी काही जवळ येत आहे, फरवरीला एक्झाम आहे, जास्त काही वेळ नाही. ओके, फरवरीनंतरही तुमच्याकडे जास्त वेळ नाही. त्याच्यामुळे माझ्या अंदाजानुसार किंवा मला असं वाटतं की तुम्ही PYQवर जास्त तुम्ही फोकस केला पाहिजे. ओके, बघा तर पहिला क्वेश्चन महाराष्ट्र CET 2016 आलेला क्वेश्चन आहे. ठीक आहे. बघा अतिशय ओके म्हणजे छोट्या छोट्या फॉर्म्युल्यावर हे 2-3 क्वेश्चन्स आहेत. क्लिअर. ओके, आपण क्लिअर कट म्हणजे ह्या सोडू शकतो की जर तुम्हाला जर हे मी शिकवलेलं जर व्यवस्थित माहिती असेल. काही मोठी गोष्ट नाही. बघा, द अँग्युलर स्पीड ऑफ अवर हँड. ठीक आहे. जो काही आपला क्लॉकमधला अवर हँड आहे, ओके, त्याची आपल्याला काय विचारली, अँग्युलर स्पीड, म्हणजे आपल्याला ओमेगा विचारला. चला काही हरकत नाही. ठीक आहे. अँग्युलर स्पीड ऑफ अन अवर हँड ऑफ अ क्लॉक इन डिग्री पर सेकंड. फक्त कशात विचारलं आहे आपल्याला, डिग्री पर सेकंद. म्हणजे जे काही आपल्याला युनिट ठेवायला सांगितलं ते कशात ठेवायचं, डिग्री पर सेकंद. ठीक आहे. बघा महाराष्ट्र CET 2016चा क्वेश्चन आहे. ठीक आहे. बघा ही जो काही आपला क्लॉक राहते, ठीक आहे, समजा अवर हँड आपल्याला 3 वर दिसतो. अवर हँड कुठे दिसतो आपल्याला, 3 वर. ठीक आहे. तर बघा त्याला 3 वर येण्यासाठी बघा आता बघा आपल्याला काय फाइंड आउट करायची, अँग्युलर स्पीड. अँग्युलर स्पीडचा फॉर्म्युला आहे 2π डिवायडेड बाय टाईम पिरियड. बघा हा फॉर्म्युला तुम्हाला मी शिकवला आहे. ओके, टाईम पिरियड आणि अँग्युलर वेलॉसिटी किंवा अँग्युलर स्पीड म्हणा. टाईम पिरियड आणि अँग्युलर स्पीडमध्ये हे रिलेशन आहे, ओमेगा इक्वल्स टू 2π डिवायडेड बाय टी. ठीक आहे. आता हा जो काही 2π आहे, ओके, टाईम तर काही प्रॉब्लेम नाही, टाईम तर सेकंडमध्येच राहणार. टाईम कसा आहे, सेकंड. हा 2π रेडियनमध्ये आहे. कशामध्ये आहे, रेडियन. तर जर आपण फक्त असंच ठेवलं तर रेडियन पर सेकंडमध्ये आन्सर येणार. ठीक आहे. परंतु आपल्याला आन्सर कशात एक्सपेक्ट केला आहे त्यांनी, डिग्री पर सेकंड. मग आता रेडियनचं आपल्याला डिग्रीमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. जस्ट क्लिअर. आणि हा फॉर्म्युला काही प्रॉब्लेम नाही. फक्त बघा 2π तो कॉन्स्टंट झालं, याचं काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त तुम्हाला अवर हँडचा काही माहिती पाहिजे, टाईम पिरियड. टी म्हणजे काय, टाईम पिरियड. अवर हँडचा काय माहिती पाहिजे आपल्याला, टाईम पिरियड. आता माहिती आहे टाईम पिरियड म्हणजे काय, त्या पार्टिकलनं किंवा त्या अवर हँडनं एक सर्कल पूर्ण कंप्लीट केला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे एक सर्कल म्हणजे 3 पासून निघाला अवर हँड आणि परत 3 पर्यंत यायला त्याला किती वेळ लागतो. बघा अवर हँडला किती वेळ लागतो, बघा 3 आणि 3 हे इथपर्यंत झाले 6, 6 आणि 6 झाले 12. म्हणजे अवर हँडला त्याच ठिकाणी येण्यासाठी किती घंटे लागतो, 12. जसं समजा जो काही अवर हँड आहे तो 12 वर आहे, 12 वर आहे, तर त्याला 12 वर पुन्हा परत यायला किती वेळ लागतो, 12 घंटे. म्हणजे अवर हँडसाठी येत आहे लक्षात, अवर हँडसाठी जो काही टाईम पिरियड आहे तो किती आहे, 12 आवर. तो किती आहे, 12 आवर. काही हरकत नाही. जर बघा त्याची अँग्युलर स्पीड फाइंड आउट करू. बघा 2π डिवायडेड बाय टी. टाईम पिरियड फॉर अवर हँड किती आहे, 12 आवर. आवर्सचं आपण मिनिटामध्ये करताना कितीने मल्टिप्लाय करतो, 60. मिनिटाचं सेकंडमध्ये येतं लक्षात. बघा हे 12 घंटे होते. आपल्याला हे जे काय आन्सर पाहिजे ना, डिग्री पर सेकंडमध्ये पाहिजे. हे कशात येत होतं आता, ठीक आहे, रेडियन पर आवरमध्ये येत आहे. तर आवरचं मिनिटात केलं, मिनिटाचं कशात केलं, सेकंदात. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही, खाली सेकंद येतात. फक्त एक प्रश्न आला, रेडियनचं डिग्रीमध्ये कसं कन्व्हर्जन करायचं बघा. जसं पाय रेडियन इक्वल्स टू किती राहते, 180 डिग्री. ठीक आहे. इथनं आपण लिहू शकतो 1 रेडियन इक्वल्स टू 180 डिग्री डिवायडेड बाय पाय. क्लिअर. बघा इथे बघा, देअरफॉर ओमेगा इक्वल्स टू 2π इंटू 1 रेडियन इथे आहे ना. ओके, पाय म्हणजे काय, बघा पाय रेडियन लिहा. हे काय झालं तुमचं, हे कशात झालं, पाय रेडियन. ओके, आणि हे काय झालं तुम्हाला, पाय इंटू 1 रेडियन. 1नी मल्टिप्लाय केलं तर काही फरक पडला का नाही. मग या 1 रेडियनच्या ठिकाणी काय पुट करायचं, 180 डिवायडेड बाय काय. बघा खाली किती आहे, 12 इंटू 60. चला काही हरकत नाही. देअरफॉर ओमेगा इक्वल्स टू 2π डिवायडेड बाय, ओके, 12 इंटू 60. ओके, बघा 1 रेडियनच्या ठिकाणी पुट करतो 180 डिग्री डिवायडेड बाय पाय. चला आता जे काय आपला आन्सर येत आहे ते कशात येत आहे, डिग्री पर सेकंद. आणि तेच आपल्याला एक्सपेक्ट आहे. बघा आता कॅल्क्युलेशन करा. बघा सरळ इथे काय झालं, पाय कॅन्सल झालं. ठीक आहे.
पाय पाय काय झाला कॅन्सल. बघा 18 दुनी वर झाले 36. ओके, डिवायडेड बाय आपण करूया पार 6 6 36 करून टाकू आपण 00. काही हरकत नाही. बघा 10 गट कॅन्सल, 36चा भाग गेला. ठीक आहे, 1 बघा 12 ॲज इट इज आणि 10 ॲज इट इज म्हणजे 1/120 डिग्री पर सेकंड. हे कशात आलं आहे डिग्री पर सेकंड. बघा 1/120 डिग्री पर सेकंड. ओके, म्हणजे याच्यात खूप काही मोठी कहाणी नव्हती. ओके, म्हणजे जस्ट सिम्पल फॉर्म्युला आहे. ओके, बस जस्ट सिम्पल फॉर्म्युला आपण एलॅबरेट केला, आपण 100% त्या आन्सरजवळ पोहोचतो. बघा परत एकदा सांगतो. बघा अवर हँडचा आपल्याला काय विचारला अँग्युलर स्पीड. अँग्युलर स्पीडचा फॉर्म्युला 2π झाला कॉन्स्टंट, टी झाला टाईम पिरियड. अवर हँडसाठी टाईम पिरियड राहतो 12 घंटे. ओके, म्हणजे 12 घंटे. आता घंट्याचा आपण सेकंदामध्ये केला कारण की आपल्याला सेकंदमध्ये पाहिजे म्हणजे सेकंद. पुन्हा एक गोष्ट आली होती का हा जो काही 2π हा रेडियनमध्ये आहे. मग रेडियनचं कन्वर्जन डिग्रीमध्ये कन्वर्ट करत असताना हा जो काही रूल आहे ओके किंवा हे जे काही कन्वर्जन आहे हे कन्वर्जन यूज करावं लागते की पाय रेडियन म्हणजे 180 डिग्री, तर 1 रेडियन म्हणजे 180 डिग्री डिवायडेड बाय पाय. बस ते आपण व्हॅल्यू पुट केलं आणि सिम्पल कॅल्क्युलेशन आहे. ओके, जे डिग्री पर सेकंडमध्ये आपल्याला आन्सर मिळते. क्लिअर? ठीक आहे, इथपर्यंत काही प्रॉब्लेम. ठीक आहे, नेक्स्ट बघा आता. ओके, बघा हा क्वेश्चन कधी आला होता महाराष्ट्र CET 2016ला होता. ठीक आहे, बघा नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. बघा हा पण अतिशय आणि याच फॉर्म्युला बेसवर हा क्वेश्चन आहे. ठीक आहे, परंतु या क्वेश्चनसाठी बघा काय करायचं कसं नाही. बघा KCET ओके केरळा CET 2015ला आलेला क्वेश्चन आहे. बघा द रेशो ऑफ अँग्युलर स्पीड ऑफ सेकंड हँड टू द आवर हँड ऑफ अ वॉच. काय बघा आपल्याला काय विचारलं आहे अँग्युलर स्पीडचा रेशो. काय विचारला अँग्युलर स्पीडचा रेशो. ओके, एक अँग्युलर स्पीड सेकंड हँडसाठी, सेकंड अँग्युलर स्पीड आवर हँडसाठी. ठीक आहे, आपण काय करू W1 इज द अँग्युलर स्पीड ऑफ ओके सेकंड हँड and W2 is an angular speed of our hand. ओके, आपल्याला काय विचारलं W1 डिवायडेड बाय W2. काय विचारलं आपल्याला रेशो. काय विचारलं आपल्याला रेशो. एक लक्षात ठेवा. ओके, केव्हाही बघा आता W1 W1 अँग्युलर स्पीड आहे, फक्त W1 अँग्युलर स्पीड सेकंड हँडसाठी, W2 अँग्युलर स्पीड कोणासाठी आहे आवर हँड. ठीक आहे, दोन्ही फिजिकल क्वांटिटी कसं आहे सेम. ओके, दोन्ही फिजिकल जर सेम क्वांटिटीचा जर आपल्याला रेशो विचारला तर साईन म्हणजे जे काही युनिट कन्व्हर्जन आहे याचं टेन्शन घ्यायचं नाही. बघा हे तुम्हाला परत सांगतो मी इथं लक्षात. दोन सेम फिजिकल क्वांटिटी W1 आणि W2 सेम फिजिकल क्वांटिटी आहे, फक्त डिफरंट याच्यासाठी आहे, सेकंड हँडसाठी एक आवर हँडसाठी. तर जेव्हा दोन फिजिकल क्वांटिटीचा आपल्याला रेशो विचारतो तर तेव्हा साईन कन्व्हर्जन म्हणजे युनिट कन्व्हर्जनचं टेन्शन घ्यायचं नाही. कारण की बघा आता हे आपण इथं बघा जसं आता हे आपण करणार आहोत हे रेडियन पर सेकंडमध्ये येते, राहू द्या ना. कारण की रेडियन पर सेकंड रेशोमध्ये काय होतो कॅन्सल. म्हणजे रेडियन पर सेकंडचं डिग्री पर सेकंडमध्ये कन्वर्जन करू. बघा जसं हे रेडियन पर सेकंडमध्ये होतं आपण कशात कन्वर्ट केलं डिग्री पर सेकंड. काही फरक पडतो का रेशोमध्ये? नाही फरक. कारण की रेशोमध्ये काय होणार आहे कॅन्सल होणार आहे, युनिटच नाही राहणार आहे. रेशो म्हणजे काही इथे युनिटच नाही राहणार आहे. इथे लक्षात रेशो म्हणजे काही इथे युनिटच नाही राहणार आहे. म्हणून ह्या भानगडीत पडायचं नाही. जेव्हा दोन फिजिकल क्वांटिटीचा आपल्याला सेम फिजिकल क्वांटिटीचा दोन्ही फिजिकल वेगवेगळ्या नाही पाहिजे, दोन फिजिकल क्वांटिटीचा त्या पण दोन फिजिकल क्वांटिटी कशा राहायला पाहिजे सेम. जर दोन फिजिकल क्वांटिटीचा सेम फिजिकल क्वांटिटीचा जर रेशो विचारला तर म्हणजे युनिटच्या भानगडीत पडायचंच नाही. कारण की रेशोमध्ये युनिट काय होणार आहे कॅन्सल. क्लिअर? बघा आता बघा पहिला W1चा फॉर्म्युला काय 2π डिवायडेड बाय T1 टाइम पिरियड फॉर W1. ओके, सेकंड काय W2 इक्वल्स टू 2π डिवायडेड बाय T2 टाइम पिरियड फॉर Z1. ठीक आहे, बघा आता सेकंड हँडसाठी इथं लक्षात सेकंड हँडसाठी जो काही टाइम पिरियड राहतो तो काय राहतो. बघा समजा सेकंड हँड 3 वर आहे. ठीक आहे, परत तिथे यायला त्याला किती वेळ लागते जास्तीत जास्त म्हणण्यापेक्षा किती लागते 60 सेकंद. इथं लक्षात सेकंड हँडला परत तिथे यायला किती वेळ लागते 60 सेकंद. ओके, म्हणजे T1 किती झाला सेकंड हँडसाठी किती झाला 60 सेकंद. आवर हँडला परत किती येण्यासाठी वेळ लागतात आत्ताच बघितलं आपण 12 आवर्स. बस झालं. बघा पहिले W1 फाइंड आउट करूया. W1 इक्वल्स टू बघा 2π डिवायडेड बाय T1. ठीक आहे, तर W1 कशासाठी आहे बेटा अँग्युलर स्पीड फॉर सेकंड हँडसाठी टाइम किती लागतो 60 मिनिट्स. क्लिअर? बघा इक्वेशन नंबर फर्स्ट W2 2π डिवायडेड बाय T2. ओके, टाइम पिरियड फॉर आवर हँडला किती वेळ लागतो 12 आवर. म्हणजेच किती आता याला सेकंदात कन्वर्ट करता मिनिट आणि हे झाला सेकंडमध्ये. बस आता काय करायचं तुम्हाला इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 2 वी विल गेट W1 अपॉन W2. क्लिअर?
देअरफॉर 2π डिवायडेड बाय 60. ओके, बघा आता मल्टिप्लिकेशनमध्ये कन्वर्ट केलं डिव्हिजनचं, तर 12 × 60 × 60 डिवायडेड बाय 2π. हे कळालं ना तुम्हाला. जो काय डिव्हिजनचा भाग होता मल्टिप्लिकेशनमध्ये केल्यावर याचं काय होते रेसिप्रोकल. आता बघा 2π गेट कॅन्सल झालं. ओके, 2π आणि हे बघा हा 60, हा एक 60, हा एक 2π कॅन्सल झाला. 12 कम किती झालं 72. ठीक आहे, 10 म्हणजे 720 डिवायडेड बाय 1 मला. ठीक नाही, म्हणजे W1/W2 आपल्याला किती मिळालं 70 डिवायडेड बाय 1, और या फॉर्मॅटमध्ये लिहायचं 720:1. बघा कोणत्या फॉर्मॅटमध्ये, बघा 720:1. अतिशय इझी. हाच फॉर्म्युला होता. आणि पुन्हा सांगितलं सेम फिजिकल क्वांटिटीचा रेशो घेत असताना युनिट कन्व्हर्जनच्या भानगडीत पडायचं नाही, कारण की रेशोमध्ये युनिट काय होतो कॅन्सल, त्याच्यामुळे त्या भानगडीत पडायचंच नाही. क्लिअर. तोच फॉर्म्युला होता. आवर हँडचा टाईम पिरियड, सेकंड हँडचा टाईम पिरियड पुट करा. ठीक आहे, आता आवर हँडचा टाईम पिरियड आवरमध्ये होता, त्याला सेकंदात कन्वर्ट करायचं. नेहमी लक्षात ठेवायचं सेकंदात कन्वर्ट करायचं. क्लिअर, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. बघा हा क्वेश्चन आला होता केरला CET 2015ला. ठीक आहे, म्हणजे बघा फॉर्म्युला किती इतकुसा फॉर्म्युला आहे तो, पण इतकुशा फॉर्म्युल्यावर 2 क्वेश्चन्स आपण बघितले, 2016चा आणि 2015चा. बघा त्यानंतर केरला CET 2017ला हा क्वेश्चन आलेला आहे. ओके, बघा हा क्वेश्चन आपण आता बघण्याचा प्रयत्न करूया, काही हरकत नाही. बघा सोल्युशन. बघा हा क्वेश्चन खूप काही मोठा नाही आहे. बघा द अँगल बिटवीन वेलॉसिटी. बघा जेव्हा ते फक्त वेलॉसिटी म्हणतात समजून घ्यायचं, ती कोणती वेलॉसिटी राहणार लिनियर वेलॉसिटी. अँड ॲसेलरेशन ऑफ अ पार्टिकल डिस्क्रायबिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. बघा काय म्हटलं त्यांनी, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. जे एक पार्टिकल आहे जो सर्क्युलर मोशन करत आहे, परंतु कसं आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ठीक आहे, एक पार्टिकल कन्सिडर करू. ओके, जो सेंटरपासून r या डिस्टन्सवर आहे आणि कोणतं सर्क्युलर मोशन परफॉर्म करता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ठीक आहे, बघा आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये मी काय काय शिकवलं आठवा. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे प्रत्येक पॉईंटवर विथ रिस्पेक्ट टू टाईम वेलॉसिटी कशी राहते कॉन्स्टंट. आहे की नाही. जी काही लिनियर वेलॉसिटी राहते, लिनियर वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड कसा राहते कॉन्स्टंट. कॉन्स्टंट का राहते मॅग्निट्यूड राहते. कॉन्स्टंट का राहते मॅग्निट्यूड. बट लिनियर वेलॉसिटीज प्रत्येक पॉईंटवर डायरेक्शन काय होत आहे चेंज. डायरेक्शन काय होत आहे चेंज, की नाही. डायरेक्शन काय होत आहे चेंज. लिनियर वेलॉसिटीची प्रत्येक पॉईंटवर डायरेक्शन काय होत आहे चेंज. वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड कॉन्स्टंट आहे, वेलॉसिटीचे डायरेक्शन काय होते चेंज. सर्क्युलर मोशन आहे म्हणजे प्रत्येक पॉईंटवर डायरेक्शन काय व्हायला पाहिजे चेंज. बट युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे म्हणून वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड कसा आहे ते कॉन्स्टंट, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, बघा आणि युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये कोणत्या प्रकारचं ॲसेलरेशन राहायला पाहिजे फक्त सेंट्रिपिटल. जेव्हा सर्क्युलर मोशन आहे युनिफॉर्म असो नॉन युनिफॉर्म असो सेंट्रिपिटल ॲसेलरेशन राहायला पाहिजे. आणि ते कुठं राहायला पाहिजे टुवर्ड्स द सेंटर. विच ॲसेलरेशन सेंट्रिपिटल ॲसेलरेशन. टुवर्ड द सेंटर विच ॲसेलरेशन सेंट्रिपिटल ॲसेलरेशन. ठीक आहे, आता त्यांनी काय विचारलं आपल्याला द अँगल बिटवीन वेलॉसिटी. आता ती वेलॉसिटी कोणती आहे ही लिनियर वेलॉसिटी. बघा ही लिनियर वेलॉसिटी. ठीक आहे, अँड द ॲसेलरेशन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे म्हणजे कोणतं ॲसेलरेशन राहते सेंट्रिपिटल. तर त्यांनी काय विचारलं सेंट्रिपिटल ॲसेलरेशन आणि लिनियर वेलॉसिटीमधलं आपल्याला काय विचारलं अँगल. नेहमी लक्षात ठेवा. बघा यांनी क्लिअर नाही दिलं आहे की ती लिनियर वेलॉसिटी सेंट्रिपिटल ॲसेलरेशन. तसं म्हटलं असतं तुम्ही एकदम क्लिक केलं असतं. ओके, त्यांनी काय डिफाईन केलं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे तुम्हाला कळायला पाहिजे इथं लक्षात. जो काय ॲसेलरेशन राहतो सर्क्युलर मोशन म्हणजे कोणत्याही प्रकारचं सर्क्युलर मोशन सेंट्रिपिटल ॲसेलरेशन राहते टुवर्ड द सेंटर राहते. ठीक आहे, आता इथे बघा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन का बरं टाकलं. बघा समजा इथं नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हटलं असतं सगळ्याच प्रकारचे ॲसेलरेशन आले असते. मग सगळ्याच प्रकारच्या ॲसेलरेशनमध्ये आणि लिनियर वेलॉसिटीमध्ये काय कोणता अँगल आहे तो कठीण गेला असता. म्हणून त्यांनी काय शब्द टाकला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणजे त्यांना कळून गेलं की युनिफॉर्म सर्क्युलर मोशन जे डिफिनेशन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ज्या लोकांना माहिती आहे त्यांना काही अडचण नाही. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे म्हणजे फक्त एकच प्रकारची सेंट्रिपिटल ॲसेलरेशन आहे विच इज ऑलवेज टुवर्ड द सेंटर. बघा आता मग याच्यामध्ये अँगल किती होतो. बघा इथे झाला अँगल 90. बघा इथे बघा टुवर्ड द सेंटर आहे इथे अँगल झाला आहे. इथे बघा अँगल किती झाला 90. समजा पार्टिकल इथे राहिला असता टुवर्ड द सेंटर सेंट्रिपिटल ॲसेलरेशन आणि ही झाली लिनियर वेलॉसिटी अँगल किती आहे 90 डिग्री. म्हणजे अँगल किती राहिला पाहिजे दोघांमध्ये 90 डिग्री. क्वेश्चन कधीचा होता हा KCET 2017. ओके, म्हणजे खूप काही जुने क्वेश्चन नाही. ओके, 17, 18, 2015 असेच आपण क्वेश्चन डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो. इथं लक्षात इथपर्यंत काही प्रॉब्लेम. बघा आपण 3 क्वेश्चन डिस्कस केले. ओके, बघा जो काही लास्ट क्वेश्चन आहे ओके हा एक क्वेश्चन अतिशय सुंदर आहे. ओके, हा क्वेश्चन आलेला आहे AIEEE 2012ला. सुरुवातीला AIEEEची वगैरे एक्झाम राहायची इंजिनिअरिंगसाठी. ठीक आहे, बघा AIEEE 2012चा क्वेश्चन बघा.
अतिशय सोपा. ओके, म्हणजे असं नाही की बा तो EIEEE आलेला क्वेश्चन आहे म्हणजे डिफिकल्ट राहणार, काहीच नाही. जस्ट अंडरस्टँडिंग पाहिजे. जे काही मी सांगितलेलं आहे बस त्याच फॉर्मॅटवर क्वेश्चन आहे. बघा, 2 कार्स ऑफ मासेस M1 M2, 2 कार्स आहे, पहिल्याचं मास M1 आहे, सेकंडचं मास M2 आहे, आर मुव्हिंग इन अ सर्कल्स ऑफ रेडाय R1 अँड R2 रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे, बघा पहिली कार आपण घेऊ, तिचं मास आहे M1. ठीक आहे, सर्क्युलर मोशन परफॉर्म करते. ठीक आहे, जिचं रेडियस आहे R1. ठीक आहे, आपण सेकंड कार घेऊ. ठीक आहे, सेकंड कार घेऊ. बघा इथे घेऊ आपण. ओके, सेकंड कार घेतली. ओके, ही सेकंड कार करत आहे, सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे R2. ठीक आहे, बघा काही हरकत नाही इथपर्यंत. देअर स्पीड्स आर सच दॅट दे मेक अ कम्प्लीट सर्कल्स इन द सेम टाईम. ओके, असं म्हटलं आहे की बघा आता बघा, हा जी काही पहिली कार आहे, ओके, पहिल्या कारची वेलॉसिटी समजा V1 आणि सेकंड कारची वेलॉसिटी समजा V2. ठीक आहे, किंवा स्पीड. ठीक आहे, बघा आता पहिल्या कारसाठी ज्या कारचं मास M1 आहे तिच्यासाठी रेडियस कसं आहे, छोटा, म्हणून तिची स्पीड आहे. ओके, म्हणजे यांनी काय म्हटलं की समजा सेम टाईममध्ये त्यांनी एक कंप्लीट रिव्हॉल्युशन केलं. आपण असं कन्सिडर करू T इक्वल्स टू समजा 100 सेकंड. T इक्वल्स टू 100 सेकंड. 100 सेकंडमध्ये दोघांनाही एक रिव्हॉल्युशन काय केलं, कंप्लीट. ती एकदम क्लिअर कट लक्षात येते. सेकंड जी काय कार आहे तिची रेडियस जास्त आहे, साहजिक आहे तिची स्पीड कशी राहायला पाहिजे, जास्त. कारण की दोघांनाही टाईम किती दिला आहे, 100 सेकंडमध्ये तुम्हाला टास्क कंप्लीट करायचा आहे. पहिली कार झाली, दुसरी टास्क झाली, दोघांनाही टास्क एकच आहे की 100 सेकंडमध्ये तुम्ही एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करा, साहजिक आहे. मग जी काही सेकंड कार आहे जिची रेडियस जास्त आहे, ओके, तिची स्पीड पहिल्या कारच्या स्पीडपेक्षा कसं पाहिजे, जास्त. म्हणजे V2 शुड बी ग्रेटर दॅन V1. ओके, सेकंड कारची स्पीड पहिल्या कारपेक्षा जास्त पाहिजे, कारण की पहिल्या कारची रेडियस कमी आहे. ओके, तिला रिव्हॉल्युशन कंप्लीट करायला हिच्यासारखी स्पीड नाही लागत. रेडियस मोठी आहे, जेवढी जास्त रेडियस तेवढी जास्त त्याला स्पीड लागणार एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करायला. ठीक आहे, तर काय विचारलं त्यांनी, ठीक आहे, इन द सेम टाइम T द रेशो ऑफ देअर सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. ओके, काय विचारला, रेशो ऑफ देअर सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. ठीक आहे, आपण पहिल्याचा सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनचा काय फॉर्म्युला आहे, सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला आहे, ओके, V² डिवायडेड बाय R. काय फॉर्म्युला आहे, V² डिवायडेड बाय R. काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, बघा आता दोघांमध्ये बघा एक गोष्ट कॉमन आहे, चला काही हरकत नाही. बघा आता एक कंप्लीट रिव्हॉल्युशन कंप्लीट करताय दोन्ही. ओके, 100 सेकंडमध्ये दोन्ही जे काही कार आहे एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करताय, म्हणजे त्यांचं अँग्युलर डिस्प्लेसमेंट कसं आहे, सेम. ओके, म्हणजे 100 सेकंदात तो पण 360 डिग्री कव्हर करताय, M1 आहे की नाही, जी काही पहिली कार आहे 100 सेकंदात 360 डिग्री ती कव्हर करताय, आणि 100 सेकंदात दुसरी पण कार काय करताय, 360 डिग्रीज कव्हर करताय. याचा अर्थ दोघांसाठी अँग्युलर वेलॉसिटी कशी झाली, सेम आहे की नाही. कारण की अँग्युलर वेलॉसिटीचा काय फॉर्म्युला आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम. ओके, हाही 100 सेकंदात 360 डिग्री कव्हर करतात पहिला, आणि दुसराही 100 सेकंदात किती कव्हर करतात, 360 डिग्री. म्हणजे दोघांसाठी अँग्युलर वेलॉसिटी कशी आहे, सेम. दोघांसाठी अँग्युलर वेलॉसिटी कशी आहे, सेम. म्हणून हा सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ आपण काय घेऊ, अँग्युलर. आपल्याकडे रिलेशन आहे V इक्वल्स टू काय, R ओमेगा, तिथे पुट कर. देअरफॉर सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन बघा, Vची व्हॅल्यू R² ओमेगा² डिवायडेड बाय R. 1 R गेट कॅन्सल. देअरफॉर सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन आलं R ओमेगाचा स्क्वेअर. सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन काय आलं, R ओमेगा². ठीक आहे, आता बघा पहिल्या पार्टिकलसाठी आपण सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन घेऊ. बघा इथं काही तुम्ही पहिल्या पार्टिकलसाठी सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन, ठीक आहे, R1 ओमेगाचा स्क्वेअर. ठीक आहे, इक्वेशन नंबर 1. सेकंड कारसाठी R2 ओमेगाचा स्क्वेअर. कारण की बघा दोन्ही कारसाठी अँग्युलर वेलॉसिटी कशी आहे, सेम, पण दोन्ही कारची रेडियस कसं आहे, वेगवेगळी. पहिल्या कारसाठी R1 आणि दुसऱ्या कारसाठी R2. समजलं ना, अँग्युलर वेलॉसिटी काय बरं सेम आहे, कारण की 100 सेकंडमध्ये एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करता, म्हणजे पहिली कार किती अँग्युलर डिस्टन्स कव्हर करताय, 360. सेकंड कार पण 100 सेकंदात एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करताय, म्हणजे किती अँग्युलर डिस्प्लेसमेंट कव्हर करताय, 360. ठीक आहे, मग दोघांचा अँग्युलर वेलॉसिटी कशी झाली, सेम. म्हणून हा जो काय सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला आहे तो इन टर्म्स ऑफ आपण काय केला, ओमेगा. ठीक आहे, बघा आता बघा आपल्याला काय विचारलं, सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन ऑफ A1 टू द, म्हणजे काय विचारलं आपल्याला, A1 डिवायडेड बाय A2. म्हणजे आपल्याला काय करावं लागतं, इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 2. बघा ओमेगा² काय झाला, कॅन्सल. शिल्लक काय राहिला, R1/R2. ओके, अदरवाईज कसं लिहायचं याला, R1:R2. बघा तुम्हाला ऑप्शन दिसतो बघा, R1:R2, म्हणजे ऑप्शन नंबर 3 इज द राईट ऑप्शन. म्हणजे EIEEचा क्वेश्चन आहे, याचा अर्थ असं नाही की त्याच्यात खूप मोठी काही भानगड दिलेली आहे, काहीच नाही. जस्ट तुम्हाला एक लॉजिक लागलं पाहिजे, जस्ट एक लॉजिक की सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनचा हा फॉर्म्युला आहे, परंतु हा फॉर्म्युला आपण याच्यासाठी चूज नाही करत आहे. बघा इथं काय होते ना, बघा या फॉर्म्युल्यात काय होते, समजा आपण हा फॉर्म्युला घेतला, बघा A1 ओके V1² R1. ठीक आहे,
आणि A2ची व्हॅल्यू काय राहणार मग V2² ठीक आहे. आता जर आपण याचा रेशो घेतला तर काहीच कॅन्सल नाही होत आहे, कारण की बघा याची वेलॉसिटी किंवा याची स्पीड आणि याची स्पीड कशी आहे डिफरंट. लिनियर स्पीड, कोणती स्पीड म्हणतो लिनियर स्पीड, दोघांची लिनियर स्पीड डिफरंट आहे, दोघांची रेडियस डिफरंट आहे. मग या फॉर्मॅटमध्ये ॲन्सरच नाही, ॲन्सर आहे का नाही. मग आपण काय केलं, आपण एक लॉजिक लावला की जर सेम टाईममध्ये जर एक कंप्लीट रिव्हॉल्युशन जर करत असेल तर सेम टाईममध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंट कसं राहते सेम. मग अँग्युलर डिस्प्लेसमेंट जर सेम टाईममध्ये जर सेम राहत असेल 100 सेकंदात 360, 100 सेकंदात 360 ठीक आहे. मग याच्यावरून आपण एक लॉजिक लावला की दोघांची अँग्युलर स्पीड कशी आहे सेम. मग ते फॉर्म्युला आपण इन टर्म्स ऑफ अँग्युलर स्पीड केलं, जेणेकरून अँग्युलर स्पीड काय होते कॅन्सल आणि शेवटी काय होते रेडियस, कारण की दोघांची रेडियस कशी आहे डिफरंट. हे आहे बघा, अशा प्रकारे आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करावं लागतात. बघा खूप काही म्हणजे याच्यात खूप काही म्हणजे आपण काही लॉजिक खूप काही लागतच नाही आहे, जस्ट सिम्पल लॉजिक आहे जे आपण म्हणजे प्रिव्हियसली शिकलो होतो 3-4 लेक्चर्समध्ये, बस तेच आपण लॉजिक येतं. आणि जो काही फॉर्म्युला आहे हे तर 2 क्वेश्चन सरळ आहे अँग्युलर व्हेलॉसिटीच्या फॉर्म्युलावर. हा क्वेश्चन तरी युनिफॉर्म सर्क्युलर मोशनबद्दल थेरॉटिकल क्वेश्चन आहे. हा जो काही क्वेश्चन आहे थेरॉटिकल आहे ओके. आणि याला आपण थेरी यूज केलेली आहे सेंट्रिपेटल ॲक्सेलरेशन ओके. बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडत चालले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.